किंवा आजही धार्मिक कार्यासाठी केला जातो. जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया ह्या रवळीमध्ये दिवा हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी हा दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते. अजून आमच्या चाकरमान्यांचे जर मुंबईला लग्न असेल तर ही रवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. स्टोरेज फुल झाल्यावरती फोटो नाही घेऊ शकतो. स्टोरेज फुल झाल्यात ना? हां नाही नेमकी गोष्ट माझं घेऊन येते, फक्त माझं अपलोड नाही करत. हां हे माझं किती चालू आहे? हे काय भरपूर आहे. 150-200 GB असेल. 200 GB असेल. भरून जाईल लगेच. भरून जाईल ना? बरोबर GB MB नाही. किती? 200 GB. 200 तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला येतो. मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचा कोकणी उत्तर. पुरण यंत्र आहे, याच्यामध्ये डाळ टाकली जाते व हे रॉड दोन्ही बाजूंनी गोल फिरवले जाते, त्यामुळे आतील डाळ ही आतून निघते. शेवयाचे यंत्र आहे, लाकडी आहे आणि तो लोखंडी आहे. तो टिफिन बॉक्स आहे. 2 चमचे, खाली 3 जेवणाचे डबे आहेत आणि वरती तांबे आहेत. दोन्ही बाजूंनी लॉक केले. बाजूला चहाची किटली दाखवले मोठी. दगडी उखाळ आणि मुसल दाखवले. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असते. इकडे चमचे दाखवलेत लाकडाचे. कलर बाय किती पाहिजे त्याचा? हा कासर आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा दागिना देत असे. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष फ्रीमध्ये बांगड्या भरायचा. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. गावात ज्या ठिकाणी उंचावर 12माही पाणी असे तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या पाणीपाठांना नेले जात असे. ह्या पाणवठ्यावरती लहान मुले मासेमारी करण्यासाठी किंवा अंघोळीसाठी येत असत. स्त्रिया पाणी किंवा कपडे धुण्यासाठी येत. म्हणजेच ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा आहे. वरती तिकडे खवल्या मांजर दाखवले. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखीन एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये एक शंकराची पिंडी आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव हा एका गावामध्ये राहत होता. तेथील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला.
गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवोभव समजून त्याला मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रगट केले व चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली, परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराची पालखी मूळ गावातून निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा जो वंशज आहे तो करतो. म्हणजेच मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. बघणार असाल तर बघून या पुढे गुहेमध्ये. त्यांची चौकांचं काम करण्याचं काढ आणि फोटो आणि हे लागेल, बाकी दुसरं काय नाही. धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे. हे लोक जेव्हा गावात येत असत तेव्हा त्यांच्या पायात चामड्यांच्या वाहनं, खांद्यावर फाटकी घोंगडी आणि हातात घुंगरांची काठी अशा वेशभूषेत येत असे. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 8 ते 10 म्हशी व 100 ते 125 गायींचा मालक असे. या सर्वांची विक्री करायचे म्हटले की त्यांची किंमत काहीशी लाखात जाते. एवढ्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्यामुळे त्यांची राहणी सुद्धा अशी साधी होती. बकरीचं घर दाखवलंय पहिलं असं उंचावरती बांधायचे संरक्षणासाठी. आपल्याला कसं जाती होते सांगून देत, आपल्याला वेगळेच जाती होते सांगून देत, त्या जाती वाईट करून आपलं काय सांगायचं. हे खैराचं झाड आहे. याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. पाण्यामध्ये वापरतात तो कात. पुढे कातभट्टी दाखवतो. ही कातभट्टी आहे. हे जे झाड आहे ते तोडले जाते. त्याच्या आतील लाल रंगाच्या खोडाचे लहान लहान तुकडे करून पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते आणि जो पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये एकत्र करून पुन्हा उकळवला जातो.
आणि तो पाक सावलीमध्ये सुकवून त्याच्या वड्या पाडल्या जातात. 3-4 महिने